पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे म्हणाले, जेवढे तुमचे स्थानिक लोक मतदान करणार नाही तेवढे आमचे लोक मत देतील. तिकडे हात पाय वेगवेगळे, सगळं शरीर वेगवेगळं पक्षाचं. इथे टॉप टू बॉटम एकच मॉडेल. या सरकारची नियती चांगली, पण मुस्लिमांच्या विरोधात हे सरकार नाही. हे कोणाच्या घरात धान्य जातंय तेव्हा विचारलं नाही कोणतं आहे. नाशिकला पट्टी लावल्याशिवाय जाता येत नव्हतं, पण आता 5 स्टार रेल्वे स्टेशन, टकाटक रस्ते झाले. फटाक्यांचा आवाज आला तरी सांगावं लागतं, यात आमचा हात नाही हे सांगावं लागतं. असा दमदार पंतप्रधान आहे. 13 लाख मतं दिली तर तुमचा शिवसेना संजय राऊतला कधी समजली? आमच्यावर केसेस चौथ्या एक तरी केसेस आहे का, असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय. सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या इतर पक्षाच्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर हेमंत भाऊंचं या ठिकाणी आगमन होत होतं. दिनकर गप्पा सुरू होत्या. हा जो परिसर आहे, हा परिसर शेतकऱ्यांच्या पद्धतीनं ज्याप्रमाणे मजुरांचा परिसर असतो त्याचप्रमाणे इथं यूपीचे लोक राहतात, इथे बंगालचे लोक राहतात, इथे खानदेशचे लोक राहतात, इथे साताराचे लोक राहतात. असं मिक्स असलेलं हा एरिया आहे. आणि बघा, गावकरी जेवढं तुम्हाला मत देणार नाही तेवढे आमचे बाहेरचे लोक तुम्हाला मत देतील, हे वचन या ठिकाणी आलं. आज या ठिकाणी ही निवडणूक गटर वाटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही निवडणूक आमदारकीची नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही. ही निवडणूक आपल्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे. चला, आपण उद्याच्या दिवशी इंडिया आघाडीला मतदान करूया आणि त्यांना निवडून आणूया. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पॅनल उभं केलं तर सरपंच पदाचा उमेदवार लागतो. नगरपालिकेमध्ये जनरल वोटिंग मध्ये सुद्धा नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लागतो. इथे जर त्यांचं सगळे लोक निवडून आले तर मुंडकं काँग्रेसचं, कंबर टीएमसीचं, हातपाय बाळा उद्धव साहेब ठाकरेचे आणि हात शरद पवारचे शरीर कसं चालेल? इथं टॉप एकच मॉडेल आहे, ते म्हणजे आदरणीय नरेंद्र दामोदर मोदी हे मॉडेल आहे. मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला ज्याचा उल्लेख आदरणीय निरमताईंनी केला. इथं नारी शक्ती उपस्थित आहे आणि ज्याच्या सभेमध्ये जास्त नारी असते त्याची विजयाची वारी 100% होते, हा माझा या ठिकाणी विश्वास आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ज्या नाशिकमध्ये जे मुख्यमंत्र्यांच्या बॅग चेक करण्याचं नाटक केलं जात आहे ते ठरवून केलेलं नाटक आहे. त्यात बॅग उचलणारे कोण आणि तपासणारे कोण, कालची बॅग उचलणारे कोण, हे सर्व ठरवून केलेलं आहे. त्या दिवशी एका प्रवासात 2 तासाच्या प्रवासासाठी 19 बॅग लागतात. आज 2 बॅग, त्या 19 बॅग गेल्या कोणत्या? हॉटेलला पोहोचल्या. तुमच्याच लोकांनी बॅगा तपासल्या आणि तुमच्याच लोकांनी सोशल मीडियावर ते व्हायरल केलं. या सर्व गोष्टी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. आमची तक्रार त्या दिवशीच बॅगा संदर्भात होती, आजच्या नाही. इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे की एकाला धरणं एकाला सोडणं, याची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी, असंही अंबादास दानवे यावेळी म्हणाले. ज्या नाशिकला माननीय मुख्यमंत्र्यांच्या बॅग चेक करण्याचं नाटक केलेलं आहे, हे ठरवून केलं नाटक. बॅग उचलणारे कोण, मुख्यमंत्र्यांचे त्या दिवशीचे बॅग उचलणारे कोण होते, कालचे बॅग उचलणारे कोण आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या दिसतात. खरं तर त्या दिवशीच्या बॅग एका दिवसात 2 तासाच्या प्रवासासाठी 19 बॅग लागतात. आज 2च बॅग तपासल्या. आज का नाही 19 बॅग घेऊन आले तुम्ही? त्या दिवशी 19 बॅग का होत्या? आणि म्हणून त्या दिवशीच्या बॅग आल्यानंतर कुठे कुठे गेल्या, कोणत्या हॉटेलला गेल्या, कोणाला पोहोचल्या, याचं तपास होण्याच्या. या 2 बॅग तपासल्या. तुमचे सोशल मीडियाचे लोक, तुमचेच लोक शूट करतात आणि तुमचेच लोक व्हायरल करतात. पुढे याला काय ऑथेंटायझेशन आहे का? कुठंच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या फेक, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. खरं तर आमची तक्रार त्या दिवशीच्या बॅगविषयी ती काही केलेली नाही. त्याचं खरं तर ज्या सुरक्षा यंत्रणा याची जबाबदारी आहे
तुम्ही एकाला सोडणार, एकाला एक न्या, दुसऱ्याला एक न्या. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. राज्य शासनाने सर्व राजकीय पदावरील तसेच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या नामफलकावर स्वतःच्या नावानंतर आईचे नाव लिहिण्याचा नियम 1 मे पासून राज्यात लागू केला आहे. याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केली आहे. त्यानंतर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या नियमाची अंमलबजावणी केल्याचे अमरावती जिल्ह्यात तरी एकिवात नाही. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात मात्र तहसील कार्यालयामधील निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या नियमाची अंमलबजावणी करून प्रथमेश मीना गजानन मोहोड असा नामफलक निवडणूक विभागाने कक्षाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. प्रथमेश मोहोड हे या नियमाचे पालन करणार जिल्ह्यातील पहिले अधिकारी ठरले असावेत अशी चर्चा आहे. तालुक्यात मात्र इतर कोणत्याही प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर अशा प्रकारे आईच्या नावाचा उल्लेख असणारे फलक नाहीत हे विशेष. अमरावती जिल्ह्यात प्रथमच चांदूर बाजार तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या निवडणूक विभागाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या पाटीवर आईचे नाव झळकले आहे. सरकारी दस्तावेजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर आता 1 मे पासून अनेक ठिकाणी याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात पहिले चांदूर बाजार तहसील कार्यालयात निवडणूक विभागात कार्यरत निवडणूक नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रथमेश गजानन मोहोड यांच्या दालनाबाहेरील नामफलक पाटीवर आईचे नाव झळकत आहे. त्यावर प्रथमेश मीना गजानन मोहोड हे नाव आहे. अशा प्रकारे आईच्या नावाचा उल्लेख असलेली जिल्ह्यात पहिली पाटी चांदूर बाजार तहसील कार्यालयात दिसून येत आहे. 14 मार्च 2024 रोजी महिला व बालविकास विभागाचा एक शासन निर्णय आलेला आहे. त्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 मे 2024 पासून यापुढे संपूर्ण दस्तऐवजावर जे सर्व यानंतरचे विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शालेय दस्तऐवजावर त्यांच्या आईचं नाव येणार आहे. म्हणजे समजा त्याचं स्वतःचं नाव, त्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव आणि त्यांचं आडनाव अशा पद्धतीनं ती शासन निर्णय जो आहे. तर त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा जसे माननीय मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे भूषण गगराणी सर, त्यांनीसुद्धा नवीन नेमप्लेट आपल्या आईच्या नावाची लावलेली आहे. त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनीसुद्धा लावलेली आहे. त्याचीच अंमलबजावणी म्हणून त्या शासन निर्णयाची मी सुद्धा नेमप्लेट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे त्यासाठी नाशिकला आलो होतो. पक्षाचे नाही तर ज्येष्ठ नेते भुजबळ यांच्याशी चर्चा केली. मोदी यांच्यासोबत कांदा द्राक्ष याबाबत प्रश्न मांडले, त्यांचे खास अभिनंदन केले. पूर्ण क्षमतेने पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील. माझ्या मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला आहे असंही हे यावेळी म्हणाले. उत्पादक शेतकरी असेल, त्याचबरोबर ती मांजरपाडा किंवा नारपारचं पाणी वळवण्याच्या बाबतीमध्ये असेल, हे प्रकर्षाने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्या पद्धतीने मांडले त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी खास करून त्या ठिकाणी अभिनंदन केलं. आज त्यांची चर्चा या ठिकाणी होत असतानाच त्यांनी मला विश्वास दिला की ह्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, विधानसभा सदस्य, पक्षाचे पदाधिकारी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करतायत. अपेक्षित असलेला निकाल या मतदारसंघामधून मिळेल. आणि मग इतरही माझ्या लोकसभा मतदारसंघातली सुद्धा त्यांनी माझ्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी त्या बाबतीमध्ये माहिती त्यांना सांगितली, कारण ते माझे प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत आणि मार्गदर्शक आहेत. अशा पद्धतीने आज त्यांच्याजवळ चर्चा या ठिकाणी झाली. स्वाभाविकपणाने यावेळेला महायुतीचे उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील, 5 टप्प्यात निवडणुका असल्यामुळे काही मतदारसंघातल्या संदर्भातला निर्णय हा उशिरा त्या ठिकाणी होत गेला. भुजबळ साहेब एक स्वाभिमानी नेते आहेत. गेली 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात 5 दशकं त्यांनी गाजवलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहूनच या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घोषित केला. स्वाभाविकपणाने या प्रत्येक गोष्टीच्या क्रिया प्रतिक्रिया उमटत त्या ठिकाणी असतात. परंतु ज्या पद्धतीने त्यांनीच कार्यकर्त्यांची, मतदारांची समजूत घातली, महायुतीच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहण्याचं त्यांनी जे आवाहन केले, मला विश्वास आहे की त्यांनी केलेल्या आव्हानाच्या नुसार त्यांना मानणारा एक मतदारांचा एक फार मोठा वर्ग आहे, कार्यकर्त्यांचा सुद्धा एक वर्ग आहे.
पक्ष म्हणून आहेच, पण व्यक्तिगत भुजबळांची एक प्रतिमा एक वेगळी आहे. त्यामुळे सगळं काही ऑल इज वेल. भूमिपुत्र पार्टीचे अध्यक्ष व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.